लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये या 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर मग बघू नवीन काय विशेष. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील लाभार्थी महिला त्यांना मिळणारे मानधन 1500 वरून 2100 कधी होणार याची प्रतीक्षा करत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पुन्हा तपासणी होणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये शासन निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे म्हटले आहे. पण या 5 गोष्टीच्या आधारे आता अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधून अपात्र होऊ शकतो. आज मंत्री आदिती तटकरे यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आदिती यांनी निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचे म्हणाले आहेत. कोण होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधून अपात्र? 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेले असेल, 4 चाकी असलेल्या महिला, आंतरराज्य विवाह केलेल्या महिला, आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि हे लक्षात आणून दिल्यास एकाच महिलेचे 2 अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान आदिती तटकरे यांनी माहिती देताना सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही, तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्ज छाननी करणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये 1500 पेक्षा कमी फायदा मिळणाऱ्यांचा समावेश असेल असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारकडून आणण्यात आली. या योजनेवर राज्यात महायुतीच्या बाजूने मतदान देखील झाल्याचे सांगण्यात आले. महायुतीने त्यांच्या वचननामामध्ये या मानधनामध्ये वाढ केली जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र वाढीव रकमेसह बहिणींना फायदा कधी मिळणार याची अद्याप सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून 2,63,00,000 अर्ज आले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले आहेत. लाभार्थी बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबरपर्यंतचे प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे 7,500 रुपये बँक खात्यात जमा केले गेले आहेत. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी आता 1400 कोटी रुपयांची तरतूद झाल्याचे सांगण्यात आले आहे. धन्यवाद.